नाही ह्याच्याजवळ खूप थंडी आहे. सस्ते नशे. दिस इज कॉल्ड सस्ते नशे. हाय गाईज, इट्स द नेक्स्ट डे. आज 12 जून आहे आणि आज आम्ही काहीतरी आज आम्हाला ॲक्च्युली नथुला पासला जायचं होतं आणि नथुला पासला जायला आम्हाला लवकर निघायचं होतं, 5:30ला निघायचं होतं. तर आम्ही 4 वाजता उठले. बट सकाळी सकाळी आमच्यासोबत असा सीन झाला आहे की आमच्या बाथरूममध्ये गिझरचं पाणीच नव्हतं, गरम थंड पाणी येत होतं. तर आम्ही पहिल्या तर अर्धा तास टाईमपास केला की कसं करायचं आणि मग नंतर आम्ही आंघोळ वगैरे आता झाली आमची आणि लेट्स गो. आता ॲक्च्युली आम्ही आता चाललो नथुला पासला आणि आम्ही रेडी झालो आहे. आम्ही लेट झाल्याच्या आमची गाडी नाही आलं आहे आणि आम्ही तिथे जाऊन मे बी दुपारपर्यंत येऊ शकतो, लाईक समथिंग 2:33 सो लेट्स गो. फॉग एवढा आहे की लिटरली बाहेरचा खालचा व्ह्यू पण नाही दिसत. खूप फॉग आहे. चाय ब्रेक. खूप थंडी आहे, बाहेर 17 डिग्री सेल्सिअस आहे. बट नथुला पासला समथिंग 9 डिग्री का 9 to 11 मध्येच आहे टेम्परेचर. जो भी तुमने मुझसे कहा है सेनोरिटा, मगर फिर भी not liking you, मुझे तुमसे अच्छा लगा है सेनोरिटा. समझीना सेनोरिटा. भैया दीवाना दीवाना ये दिल. Let's go.
आम्ही पोचल्यात नथुला पासला आणि जी थंडी आहे सगळे कुडकुडतात आहेत सगळे. एवढं घालून पण फायदा नाही. या लोकांनी जॅकेट्स वगैरे घेतले पण तरी थंडी खूप थंडी आहे आणि आम्हाला वरती जायचं आहे. माझा हात पण तरतरतोय. खूप थंडी आहे खूप खूप. इथे काहीतरी 9, 10, 11 डिग्री आहे असं काहीतरी आहे. काहीच मनाली काश्मीर कायच नाही. काहीच नाही ह्याच्याजवळ. खूप थंडी आहे. येताना ऑक्सिजनचे ते बॉटल विकत होते ते घ्यायला पाहिजे होतं. आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय नाही होणार असं करून सोडून दिलं. पण आम्ही पोहोचले. जॅकेट्स पण नव्हते घेतले आणि आता तू बस ना. काय सिच्युएशन आहे इथे. इथे नाही काय बाजूचं दिसत धुकं बिकं सगळे धुकंच दिसत. चढा. आणि आमच्यात एवढी डेअरिंग सुवर्ण द्यायच्यात स्पेशल कडोरे म्हणून. राधिका ताई जादू. लोकांनी जॅकेट काढलेले आणि फोटो काढत होते. एवढी डेअरिंग आहे आणि खूप थंडी आहे. खूप वाट लागल्या आणि आम्हाला ऑक्सिजन लेवल कमी होत आहे वरती. तर लेट्स गो. खूप मस्त आहे पण प्रॉब्लेम आहे की खूप थंडी आहे. लाईक 9 डिग्रीज. मनाली काश्मीर पेक्षा जास्त. मनाली काश्मीरला गेलो गाईज. सो लास्ट मंथमध्ये इकडे पूर्ण बर्फ होता पूर्ण. आम्हाला आता बर्फ नाही भेटला बट एवढी थंडी आहे. नाईस. व्ह्यू पण चांगला आहे. खूप मजा. आता आम्ही नथुला नथुला पासला बेसिकली चायना बॉर्डर आहे आणि आता आम्ही तिथून चालत ट्विन लेक पावना लेकला नाही. सो आता आम्ही जातो त्या लेकवर. म्हणजे आमचे बेसिकली 2-3 पॉइंट्स आहेत. सो या लेट्स गो. आता आम्ही बाबा मंदिरमधून आलोय. बाबा मंदिरची एक स्टोरी आहे जी आपल्याला हमेशा गाडीमध्ये सांगणार आहे. सो तिच्याकडून आपण ऐकून घेऊया बिकॉज तिला माहिती आहे. आता आम्ही आल्यात महाकालचं टेम्पल आहे एक, तिथे आल्यात. मस्त व्ह्यू आहे. वॉटरफॉल आहे. तिला माहिती आहे पण तिने पण रील मध्ये बघितलं तर ती आम्हाला सांगणार आहे. हो. तर आम्ही आता जातो. बाबा मंदिर नंतर भोलेनाथ टेम्पलला गेलो आणि मग तिथून
एका लेकवर गेलो. तिथे पाऊस पडत होता, मग आम्ही बाहेर गेलो नाही, बट खूप मस्त होतं. लाईक माउंटन्समध्ये लेक होता तो. आणि आता आम्ही आल्यात मॅगी खायला. थंडी. लेट्स गो. अजू काकाने मोमोज घेतलेत. कसं लागतं अजू काका? नाईस. आम्ही मॅगी खातो आणि मग आम्ही जाऊ आमच्या रूमवर. स्लीपिंग टाईम ॲक्च्युली. आम्ही लवकर उठलेले म्हणून. गाईज आता इथे खूप पाऊस पडत होता. आता एवढं खाली झालं, एवढं क्लिअर दिसतंय ना. आता असं वाटतं की आत्ता या टाईमला जायला पाहिजे होतं वरती नथुरा पासला. बिकॉज पाऊस क्लिअर दिसलं होतं. तो अगोदर खूप पाऊस आणि फॉग वगैरे होता. पण ठीक आहे, आता आम्ही चाललोय खाली. आमच्या रूमवर चाललो आम्ही. ते आम्ही यायला बुकी. हाय गाईज. सो आम्ही आता पोहोचलो त्या डेस्टिनेशनला. काहीतरी तेमी करून असं काहीतरी आहे आणि प्रॉपर प्रनाऊन्सिएशन नाही माहिती. बट आता आम्ही इथे चालत चायपत्ती इथे भेटते, ते इथून घेऊ शकतो असं सांगतात. सो जाऊया तिकडे, बघूया काय सीन आहे. व्ह्यू पण चांगला आहे तिथे, दाखवतो आम्ही तुम्हाला. गाईज आम्ही तेमी करून एक आहे ना टी, तिथे बेसिकली चायपत्ती उगवल्याचं ते बघायला आल्यात. बट आम्ही जाणलं वरती. इथे 50 रुपीज पर पर्सनचं तिकीट आहे आणि त्यात फोटोसाठी ते नाव आहे तिथे. आणि नॉर्मल चायपत्ती वगैरे असा थोडंसं सीनरी वगैरे आहे, बाकी काय नाही. बघा व्ह्यू. व्ह्यू बघायला फक्त 50 रुपये आम्ही खर्च केला. चायपत्तीचा स्मेल येतोय मस्त. हे पूर्ण चायपत्ती पूर्ण. काय गाईज चायपत्ती चांगला आहे. व्ह्यू मस्त आहे, फोटोज पण चांगले येतील. सो गाईज आम्ही आता एक चारधाम असं टेम्पल आहे. सो बेसिकली तिकडे सगळं असं चारधाममध्ये आहे तसं इथे आहे. अँड आम्ही आता तिथे आले आहेत. सो बघूया काय काय आहे. खूप मस्त आहे, स्पेशियस आहे, खूप मोठं आहे. बघूया मध्ये काय होतं. तिरुपती असेल.
आम्ही आता हे रामेश्वरम केलं, ते अयोध्या आहे, अजून जगन्नाथपुरी धाम आहे. आता मी नेक्स्ट करतोय हां, हे कीर्तेश्वर आहे. आता आम्ही इथे चाललोय आणि तिकडे पण काहीतरी आहे, सो आम्ही तिथे जातो. खूप मस्त वाटतं, लाईक असं वाटतं की रिअल आहे. हां, ऑल्सो तिकडे बद्रीनाथ पण केलं आहे बघा. बद्रीनाथ आहे, दिसते का? हां, ते बद्रीनाथ आहे, ते केलं. आता नेक्स्ट इथे जातो. रिव्ह्यू घेऊया. तर तुम्हाला कसं वाटलं येऊन? खूप छान वाटलं, मस्त टूर झाली. खूप मज्जा आली सर. बोल, तुला कसं वाटलं? आमचं फायनली दर्शन झालं आणि आम्ही आता बघूया नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे. नाहीतर आम्ही मे बी घरी जाऊ. मला तरी वाटते घरीच आहे, पण आमचे 2 होते का 3 होते? हा बोललेला 6 वाजता. हां, आणि 3 डेस्टिनेशन सांगितलेले, पण अजूनपर्यंत 2च झाले. तर बघूया नेक्स्ट काय आहे. आता मी जाता, मला भूक पण लागली आहे. ब्राउनी घेतलंय खायला. मी काय घेतलं? आईस्क्रीम. गरम आहे, टेस्ट करतो आणि सांगतो. मग आता काहीतरी खाऊ. आताचा मी नाश्ता पण केला, पण तरी आम्ही खाणार, मला भूक लागली. सो आता जेवतो, बघूया काय काय मिळतं इथे. तेवढ्यात आपण मध्ये जाऊया. कोण आहेत फॅमिली मेंबर्स इकडे सगळे बसलो. बघूया काय मिळतं खायला, जेवायला बेसिकली. सो या, लेट्स गो. सो हाय गाईज, आय एम बॅक. तर आता आम्ही जेवून साई मंदिरमध्ये आलेलो. हे अराऊंड 10-15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे आणि हे खूप मस्त आहे, लाईक खूप एकदम भारी. तर आता आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता जातो आहे रूमवर. तर मग आम्ही जातो, मग रूमवर भेटूया. आम्ही स्नीक आउट केलेलं, आता आम्ही पिझ्झा खातोय. One eternity later.
Thank you.